मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी। खेड तालुक्यालाही पुराचा तडाखा बसलेला होता। पुरामुळे बेघर झालेल्या झोपडपट्टीतल्या मुलांवर कचऱ्यातनं अन्न शोधण्याची वेळ आलेली आहे। खेडमधली ही दृश्य पाहून सर्वांचंच मन हेलावून गेलेलं आहे। जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर असणारी ही झोपडपट्टी पुराच्या पाण्यात वाहून गेली, त्यामुळे 50 पेक्षा जास्त नागरिक बेघर झालेले आहेत। त्यांना एका शाळेत तात्पुरता निवारा देण्यात आलाय, मात्र त्यांचे अन्न पाण्या वाचून हाल होऊ लागलेले आहेत। गेल्या 3 दिवसांपासून बेघर असलेली झोपडपट्टीतली लहान मुलं बाजारपेठेतलं खाऊच्या पुड्या आणि इतर खाद्यपदार्थ गोळा करून उदरनिर्वाह करत आहेत। खराब झालेले खाद्यपदार्थ वस्तू नगरपालिका कचरा डेपोत आणून टाकते आणि याच कचरा डेपोतनं अन्नपदार्थ वेचण्याची धडपड या चिमुरड्यांची सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आल्यामुळे तब्बल 36 तास खेड शहरातली जी बाजारपेठ आहे ही पूर्ण पाण्याखाली होती। त्यामुळे जे दुकानामधले जे सामान आहे हे सगळं सामान या ठिकाणी नदीच्या पुरात वाहून गेलेलं आहे आणि ते सामान या ठिकाणी टाकलं जात आहे। जे सडलेलं अन्न आहे, जे काही दुकानातून वाहून गेलेल्या किराणामालाच्या पिशव्या आहेत, हे या ठिकाणी टाकले जात होते। आणि एक अत्यंत विदारक बातमी अशी आहे की या ठिकाणी जी नदी किनारी झोपडपट्टी होती, त्या झोपडपट्टीमध्ये 7-8 झोपडपट्ट्या या ठिकाणी वाहून गेल्या आणि जवळपास त्यांना खाण्यासाठी देखील काही नाही। ही जी लहान लहान मुलं आहेत, आपण बघतो या ठिकाणी जे या ठिकाणी जे ज्या व्यापाऱ्यांचा जे नुकसान झालेला माल आहे, पुरात वाहून गेलेला माल आहे, तो गोळा करून त्या ठिकाणी आणतायत। मला सांग, हे काय आणलेस तू? खाव। कुठून आणला? पण हे तर कचऱ्याच्या डब्यात असतं ना? हां। हे कचऱ्याच्या इथून आणलं तुम्ही? हां। का तुम्ही 2-3 दिवस पुरात कुठं राहिला होता? झोपड़ी में नहीं, ऊपर रहते थे, स्कूल में रह रहे थे। स्कूल में रह लेते वो ये गए ना, वाहून गेलं ना ते? हां। आपली झोपडी साहेब सगळं वाहून गेलं आमचा, काय राहिलं अजिबात। अच्छा, पण मला सांगा आता हे तुम्ही काय आणताय जे वाहून गेलेल्या वस्तू आहेत? पोराबाला खायला घालता हो। अच्छा, हो, काय ना आमच्या राहायला सगळं वाहून गेलं आमचा। कपड़े नहीं है हमारे बराबर। हे बघा आवडते कपडे नाही, खाना लाकर देते हैं लोग, बस फक्त जेवण देतात तेवढे। तुमच्या अंगावली कपडे पण वाहून गेली सगळी? सगळे गेले वाहून साहेब, नांगतो आहे। हां, आपण हे बघतोय या ठिकाणी की जे कुरकुरे आहेत आणि हे कुरकुरे हे आहेत आणि हे दुकानात वाहून गेलेला जो दुकानात खराब झालेले तांदूळ आहेत, तांदूळचे हे जे तांदूळ सगळे ओले जाते, आता सुकून घ्यायचं तो, आता सुकून घेतो आम्ही जरा घरात बघू, ऊन पडला ना, मग सुकून घेतो, आता ठेवता। आम्हाला अजिबात थारा काय नाही अजिबात। आता किती दिवस उपाशी तुम्ही? 4 दिवस झाले। देते, खाना पीना देते, जेवण आम्हाला येतोय पण काय नाही अजिबात। ठीक आहे, आपण बघतो या ठिकाणी की नदी किनारी असणारी जी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीत राहणारी लोक आहेत ती आता बेघर झालेली आहेत। गेले 3-4 दिवस या ठिकाणी काही खात नाही आहेत। त्यामुळं खेडच्या बाजारपेठेत जे भिजलेले तांदूळ असतील, कडधान्य असतील, अन्नधान्य असेल, बिस्किट किंवा इतर काही स्नॅक्सचे पदार्थ असतील, जे कचऱ्यात टाकलेले आहेत खेड नगरपालिकेने या ठिकाणी, जे आपण बघतोय की ही जी गाडी आहे ही जी कचरा वाहून आणते आणि ते टाकते आहे, तिथनं गोळा करून हे जे लोक आहेत हे आपला उदरनिर्वाह करतायत। अशी एकंदरीत विदारक परिस्थिती आता खेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी। बातमी आहे खेड शहरातली। खेड शहरातलं पुराचं पाणी ओसरल्यानंतर बाजारपेठेत सर्वत्र चिखल आणि गाळ पसरलेला आहे। व्यापारी आणि छोटे दुकानदार या ठिकाणी आपल्या दुकानांच्या साफसफाईला लागलेले आहेत। या दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यांचं हे नुकसान भरून कसं मिळणार आणि उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। तळीये गावात दरड कोसळून होत्याचं नव्हतं झालं, मात्र ही दरड कोसळली कशी याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। हा व्हिडिओ पाहून या घटनेची भीषणता लक्षात येते आहे। दरड कोसळतानाचा हा व्हिडिओ पाहून तिथल्या नागरिकांवरती किती मोठी आपत्ती कोसळली हे सुद्धा लक्षात येते।
पुढची बातमी पण ती त्याची रायगड आणि सातारा